फॉर द फर्स्ट टाईम उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर दोघं एकत्र येत आहेत आणि त्याही एका लव्ह स्टोरीमध्ये. चित्रपटाचं नाव आहे गुरु पौर्णिमा आणि दोघंही सध्या आपल्यासोबत आहेत. म्हणजे सई छान दिसते आणि उपेंद्र छान आहे, असे दोन आम्हाला कॉम्बिनेशन्स माहिती होतं. पण ते दोघं एकत्र येणार आहेत ह्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगाल एकंदर? मला स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला, म्हणजे कुठल्याही सेन्सिबल ॲक्टरला एक कुठल्या तरी ठराविक इमेजमध्ये अडकू नये आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळाव्या असं वाटत असतं. तसंच मलाही वाटतं. आणि माझ्यासाठी अत्यंत एक वेगळा विषय, अत्यंत एक वेगळी व्यक्तिरेखा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्याकडे आली आणि एका खूप फॅन्टॅस्टिक सहकलाकाराबरोबर मला काम करण्याची संधी त्यामध्ये मिळणार होती. आणि माझा एक उत्तम मित्र जो उत्तम दिग्दर्शक आहे आणि जो खूप 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 चांगला फिल्म्स जो करतो आणि डिझर्व करतो खूप चांगलं काम. तर असा एक गिरीश मोहिते, त्याच्याबरोबर मला एक ही फिल्म करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि धमाल आली असं म्हणूया. सई, तू काय सांगशील? मी सांगेन की उपेंद्र लिमये हा माझ्यासाठी फिल्ममध्ये प्लॅटफॉर्म होता, मला स्वतःला पुन्हा प्रूव्ह करण्यासाठी की मी छान नुसते दिसत नाही, त्याच्या पलीकडे पण मी काहीतरी करू शकते. कारण उप्याच्या तोडीस तोड राहून त्याच्याच ताकदीने मलाही अभिनय क्षमता माझी पुन्हा टेस्ट करून बघायची होती आणि ती झाली आहे फिल्ममध्ये. सो आय एम लकी अँड आय एम ग्लॅड की मला ही फिल्म करायला मिळाली. माझ्या आयुष्यातली आणि करिअरमधली खूप महत्त्वाची फिल्म आहे ही. आणि पुन्हा एकदा गिरीश सरांबरोबर काम करायला मिळालं. गिरीश सरांबरोबर मी माझ्या करिअरची सुरुवात केली आणि खूप वर्षानंतर पुन्हा आम्ही एकत्र काम केलं. सो मजा आली. चित्रपटाची आणखी एक खासियत अशी की गाण्यामध्ये तू काही डान्स स्टेप्स केल्या आहेत आणि तुला डान्स करणं पाहणं आम्हाला फर्स्ट टाईम, इट्स अ फर्स्ट टाईम फॉर अस. तर एकंदर कशी केमिस्ट्री होती, डान्स वगैरे सगळं गाण्यात होतं? म्हणजे कसं आहे की आता तेच मी अनेक वेळा म्हणतो तसंच की सिलेबस हॅज टू बी कम्प्लिटेड. अभ्यासक्रम हा पूर्ण व्हायला पाहिजे आणि मी फक्त ह्याच विषयात प्रावीण्य मिळवलं आहे असं काही योग्य नाही ना. त्यामुळे सर्वसमावेशक असलेलं जास्त बरं असतं. आणि या निमित्ताने म्हणजे आता ते कसं आहे की ॲक्टरला असं वाटून चालत नाही की आता मी ते पण करून बघतो, आता मी तर हे पण करून बघतो. त्या पद्धतीचे ऑपॉर्च्युनिटी, संधी तुम्हाला मिळावी लागते, तुमच्याकडे यावी लागते आणि ती तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या कामातनं निर्माण करू शकता, एवढंच काम तुम्ही करू शकता. त्यामुळे मला मी नेहमीच हे म्हणत आलो आहे की आपण काही तसं प्लॅन करू नये. यू जस्ट कीप ऑन ट्राय टू गिव्ह युअर बेस्ट अँड लेट समवन एल्स लाईक गिरीश मोहिते प्लॅन समथिंग फॉर यू. आणि ते माझ्या बाबतीत नेहमी होत गेलेलं आहे. अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे डिरेक्टर्स यांनी मला अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका दिलेल्या आहेत. आणि जसं तू आत्ता म्हणालीस की पहिल्यांदाच जसं मी मगाशी पण म्हणालो की बनगरवाडीतल्या धनगर गीतापासून ते आत्ता ललाटी भंडारेपर्यंत जास्तीत जास्त त्या पद्धतीची गाणी माझ्याकडे आलेली आहेत. किंवा फार फार तर आलं तर धडधडते अंतरंग शिवशिवती मनगटे, म्हणजे अशा पद्धतीची गाणी माझ्याकडे आलेली आहेत. पण ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा सारखं एक अत्यंत हळूवार तरल असं आणि या निमित्ताने मला परफॉर्म करायला मिळालं आहे. त्यामुळे मला स्वतःला वेगळ्या अर्थाने मजा आलीच, पण ॲक्टर म्हणून सुद्धा एक कस लागला. कारण की जे अत्यंत स्वाभाविकपणे सही करते ते मला पहिल्यांदाच करायला लागणार होतं वगैरे, अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. त्यामुळे गमतीचा भाग वेगळा, मजा आली वगैरे म्हणायला सगळं ठीक आहे, पण ॲक्टर म्हणून ते खूप मोठं चॅलेंज असतं आणि असे चॅलेंजेस आवडतात मला. म्हणजे जो काय जसं तू म्हणाल अगदी नीश एक्सप्लेन केलं की हे असं होतं ते तसं होतं. मग सईने काही हेल्प केली का? म्हणजे रोमॅन्टिक गाणं होतं तर बाबा असं असं कर, असं काही सांग. नाही, बेसिकली कसं आहे की ती जी एक केमिस्ट्री आहे ती ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की ती तुमची एक वेवलेंथ मॅच व्हायला लागते. म्हणजे माझ्या कामाविषयी तिला एक थोडा आदर असणं किंवा मला तिच्या कामाविषयी भरपूर आदर असणं हा भाग वेगळा. पण एक बिफोर नाही बिफोर शूट आमची एक वेवलेंथ खूप चांगल्या पद्धतीत मॅच झाली होती आणि खूप चांगली एक मैत्री झाली होती आणि ज्याचा एक खूप सकारात्मक परिणाम शूटिंग करताना झाला आणि तो आम्हाला जाणवला. त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे ऑफकोर्स खूप 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 मदत झाली त्याची मला. तुझं पूर्ण चित्रपटामध्ये शॉर्ट हेअर, लाँग हेअर, ट्रेडिशनल लुक, मॉडर्न लुक असं सगळं पाहायला मिळतं. ते एकंदर काय आहे ते फिल्म रिलीज झाल्यावरच तुम्ही बघा. मी त्याच्यावरती जास्त भाष्य करू शकत नाही, पण प्रॉबब्ली माझी जर्नी आहे ती. आणि
मला आवडला, म्हणजे 2 लुक्समधला फरक खूप छान होता. या सिनेमासाठी मी माझे मोठे मोठे केस छोटे छोटे केलेत आणि छान आहे. एक होमली लुक आहे आणि एक थोडासा प्लेफुल असा लुक आहे. सो त्याचं नक्की सिक्रेट काय आहे ते कळेलच लवकर. पण एकंदरीत ही फिल्म करताना खूप धमाल आली आहे. आम्ही खूप मन लावून आणि खूप प्रत्येक सीन खूप मन लावून आणि कस लावून केलेला आहे. सो आय होप पीपल लाईक इट. आता जस्ट फायनल कॉल, सप्टेंबरमध्ये मूवी रिलीज होते. तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल दोघंही? आत्ता मराठीमध्ये खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स बनत आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स करण्याचा आमचा स्वतःचा एक प्रामाणिक प्रयत्न चालू आहे आणि चांगल्या फिल्म्सला चांगल्या ऑडियन्सची गरज आहे. तर आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आम्ही खूप एक चांगली फिल्म देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर प्रेक्षकांची गर्दी झाली या निमित्ताने तर खऱ्या अर्थाने मजा येईल आणि खऱ्या अर्थाने बरे दिवस आलेत किंवा अच्छे दिन आ रहे है मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा असं म्हणायला हरकत नाही. एवढंच म्हणूया. मी एवढंच सांगेन की खूप सपोर्टिव्ह आहेत आपले सगळेच प्रेक्षक. सो यावेळीसुद्धा तुमचा सपोर्ट तसाच राहू दे. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा आणि आमच्या दोघांची ही नवीन जोडी आहे. पहिली वेळ आहे. सो ती केमिस्ट्री काय आहे ते बघायला नक्की या. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्स. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.